लय स्लो चालतंय जरा चाला जरा फाईट. हां या इकडं. ओके हे कधी बसलं होतं असं म्हणजे मग ट्रीटमेंट घेतली नाही का याच्यावर काही? हो घेतली ना आता. वाका बरं खाली वाका. किती वागता येतंय? वाका वाका ट्राय करा. वाका त्रास होतोय का? हां झोप आलं. हे कधी बसून असं? इकडे बघा चार्ट बघा. हा चार्ट दिसतोय का? आता झालं काय तुमच्या कमरामध्ये L4 मध्ये गॅप म्हणजे झालं काय की वरती खाली सरकली गादी क्लिअर झाली बाहेर आली. सायटिका नावाची नस जपली गेली. कमरामध्ये सूज आणि पायामध्ये त्रास म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात धडपडतात ते कळलं. हे दिसतं LS पाहिजे MRI केलाय का MRI केलं होतं 2 वर्षापूर्वी. मी जे सांगितलं बरोबर का चुकीचं आहे? बरोबर. आता जसं कार्डिओचे झाला हा प्रकार वाढला. जेव्हा डिस्पोजिशन जाईल गाडी लेवलला गेली की ओके पण याला 6 सेशन लागणार. ठीक आहे झोपा. इकडे डोकं पाय करायचं. इकडे डोकं करायचं. पाहतो युट्यूबला पाहिलं का व्हिडिओ? युट्यूबला फेसबुकला कालच पाहिलं आणि मग नंबर लावला. मग आता त्रास घ्यावाच लागते ना सर. तिकडे चार्ज करा तिकडं. खालचा पाय स्ट्रेट करायचं. आवीला फोन कर. फोन कर असं काय फोन कर तू फोन कर. फोन कर. बस किती कमी झाला आहे तसं काय कमी झालं? त्यांच्या खांद्यावर शॉक नाही घाबरू नको. घाबरू ना काय होत काय होत नाही. ठीक आहे मोकळं झालं. या इकडे चला. चल ये ना रडू नको सर. वाका आता वाका खाली वाकून नका. वाका वाका जाऊ मी. मगाशी कसं त्रास व्हायचा आता कसं होतं? आले तेव्हा काय होतं? आले तेव्हा असं वाकून येत होते आता एकदम सरळ. ओके वाकून दाखव बरं. हे बघा राहू मी. उभा पण अशीच वाकून चालत होते आणि अशीच उभा राहत होते. किती फरक पडला? खूप फरक पडला. ते खोटं सांगतं लोक. नाही खोटं नाही खरं. खूप खरं आहे ना? हो आता मला बसतं पण असं बसतं पण येत नव्हतं. अशीच वाकून बसते. हे किती दिवसापासून होतं असं? मला 1 महिना झाला. ओके आता 5 मिनिटात फरक पडला. हो खरंच ना? हो खरं.